नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं ज्ञानकौस्तुरी मॅथ क्लासमध्ये स्वागत आहे. तर एक नवीन आपण सिलेबस सुरू करत आहोत 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर आज आपण इथे बघणार आहोत 12वीचा गणित विषयाचा सिलेबस आणि त्याचं चॅप्टर वाईज वेटेज कसं आहे आणि त्याचा 12वी बोर्डसाठी जो एक्झाम पॅटर्न असतो, पेपर पॅटर्न असतो, तो आपण बघणार आहोत. तर हे आपलं एक नवीन सिरीज असेल, तो 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण सुरू करत आहोत. हा सिलेबस आर्ट्स आणि सायन्ससाठी ॲप्लिकेबल आहे. तर हे पहिले लेक्चर आहे. तर यात आपण सिलेबस आणि प्रत्येक चॅप्टरला किती वेटेज आहे ते आणि आपला बोर्डासाठी पेपर पॅटर्न काय असेल ते आपण प्रथम बघणार आहोत. त्यानंतरच आपण चॅप्टर वाईज आपण सगळ्या सिलेबसचे लेक्चर घेऊन येत आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला महत्त्वाचं आहे की आपला सिलेबस काय आहे, किती आहे आणि त्याचं चॅप्टर वाईज त्याला किती मार्क्स आहेत, प्रत्येक चॅप्टरला किती मार्क्स आहेत, कुठला चॅप्टर महत्त्वाचा आहे, जास्त महत्त्वाचा, कमी महत्त्वाचा, हे बघणार आहोत. आणि आपला शेवटचा पेपर कसा असेल त्याप्रमाणे आपल्याला तयारी करता येईल, त्याप्रमाणे आपला अभ्यासाचं नियोजन करता येईल. ह्या सगळ्या हिशोबानं आपण एक 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता सुरू झालेली आहे एक नवीन सुरुवात. तर आपण सुरू करू सिलेबसपासून. सिलेबसमध्ये हा गणित विषय हा पार्ट 1 आणि पार्ट 2 ह्याच्यामध्ये विभागलेला आहे. तर आहे आपला मॅथमॅटिक्स सिलेबस. तर यात आहे पार्ट 1. पार्ट 1 मध्ये आहे अल्जेब्रा आणि जॉमेट्री. इथं आपण बघू शकता पार्ट 1 अल्जेब्रा आणि जॉमेट्री. आणि पार्ट 2 आहे, यात आपण कॅल्क्युलस म्हणू शकतो, कॅल्क्युलस. तर असं आहे. तर पार्ट 1 मध्ये टोटल चॅप्टर आहेत 7. त्यातला पहिला आहे मॅथमॅटिकल लॉजिक, दुसरा मॅट्रायसेस, तिसरा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, चौथा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, पाचवा व्हेक्टर, सहावा लाईन अँड प्लेन आणि सातवा आहे लिनियर प्रोग्रॅमिंग. त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये LPP सुद्धा असं म्हणतात. आणि पार्ट 2 मध्ये आहे टोटल 8 चॅप्टर्स. त्यात पहिला आहे डिफरन्शिएशन, दुसरा आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, तिसरा आहे डेफिनाइट इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन. यात एक गोष्ट म्हणजे हे पहिले जे आहेत 6 चॅप्टर, हे पहिले 6 चॅप्टर, पहिले जे 6 चॅप्टर आहेत ते एकमेकावर अवलंबून आहेत. म्हणजे तुम्हाला डिफरन्शिएशन जर आलं तर तुम्ही ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह समजू शकता. हे दोन आले तर तुम्ही डिफरन्शिएशन जर समजलं तर आपण तुम्ही इंटिग्रेशन, डिफरंट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन आणि डिफरन्शियल इक्वेशन हे सगळं समजू शकता. त्यामुळे हे एकमेकावर डिपेंडेंट आहेत. आणि सातवं आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि आठवं आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. हे झाले टोटल चॅप्टर्स पार्ट 1 आणि पार्ट 2. आता यात टोटल चॅप्टर किती झाले? 7 आणि 8 किती झाले? टोटल 15 चॅप्टर्स. तर असं आता आपल्याला आपल्या एक्झाम असतात फेब्रुवारी महिन्यामध्ये. तर ॲटलिस्ट आपला नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत सिलेबस झाला पाहिजे. त्याप्रमाणे आपण चॅप्टर वाईज आणि मंथ वाईज प्लॅनिंग करू शकता. सध्या आता मे महिना जवळपास अर्धा झाला आहे. तर जून 7वा महिना, म्हणजे जवळपास आपल्याकडं 5-6 महिने आहेत सिलेबस चांगल्या पद्धतीने संपवल्यानंतर रिव्हिजन करायला. तर जनरली ॲव्हरेज बघितला तर महिन्याला तुम्हाला 2 चॅप्टर शिकून झाले पाहिजेत. तर या अनुषंगानं आपण तयारी केली पाहिजे. तर आपण नंतर बघू आता हे चॅप्टर किती मार्काला कुठला चॅप्टर आहे. तर पहिलं आपण बघू पार्ट 1 साठी. तर पार्ट 1 मध्ये मागल्या साईडमध्ये तुम्ही बघितला की 7 चॅप्टर आहेत.
तर काय असतं, आता आपला पेपर पॅटर्न जर बघितला तर पेपर पॅटर्न आहे आपला 3 तासचा. ठीक आहे. टोटल किती मार्क असतात आपले गणिताला? 100 मार्क. त्यातले 80 मार्क तुमचे असतात लेखीचे आणि 20 मार्क तुमचे असतात प्रॅक्टिकल किंवा ओरल. हे तुम्हाला कॉलेज देतं. तर आपला फायनल पेपर किती मार्काचा लिहायचे? 80 मार्काचा. तर यात आपले 80 मार्काच्या पेपरमध्ये काय असतात? पार्ट 1 पार्ट 2. म्हणजे पार्ट 1 किती मार्काला झाला तुमचा? 40 मार्काला. आणि पार्ट 2 किती मार्काला झाला? 40 मार्काला. त्याप्रमाणे आपले एक्झाम पेपरमध्ये 4 सेक्शन असतात. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. तर पहिले असतात 20 मार्काचा सेक्शन ए आहे. त्यात तुमचे काय असतात? 8 मार्काचे MCQ आणि 2 मार्काला 1. आणि त्यात काय झाले? हे झाले किती मार्क तुमचे? 16 मार्क. आणि 4 काय असतात? व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन आणि 1 मार्क. हे किती झाले? 4. तर हे 16 आणि 4 किती झाले? 20 मार्क हा सेक्शन असतात. आणि यात हा थोडा सोपा असतो. या ट्रिकी पार्ट म्हणजे यात तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह आन्सर वगैरे लिहायची गरज नाही. MCQ कुठला तरी एक पर्याय निवडा आणि व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणजे एखाद्या लाईनीमध्ये किंवा एखादी व्हॅल्यू, फक्त एवढंच असतं. दुसरा आहे तुमचा सेक्शन बी. सेक्शन बी किती? 16 मार्काचा. यात तुमचे 12 असतात शॉर्ट आन्सर क्वेश्चन. तर यात तुम्हाला काय असतो? ऑप्शन असतो की अटेम्प्ट एनी 8 आणि 2 मार्क इच. तर तुम्हाला 10 दिले जातील आणि त्यात म्हणलं जाईल की तुम्हाला कोणतेही 8 सॉल्व करा. तरी तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्हाला जे येतं ते तुम्ही सॉल्व करू शकता. मग तिसरा आहे आपला सेक्शन सी, 24 मार्क. यात पण तुमचे काय असणार? शॉर्ट आन्सर क्वेश्चन. पण शॉर्ट आन्सर कम्पेअर टू सेक्शन बी आणि ए याचे आन्सर लेंथी असतात, कारण हा 3 मार्काला एक प्रश्न आहे. तर इथं अटेम्प्ट एनी 8 म्हणतात. जो तुम्हाला 15 क्वेश्चन दिले जातील, 10 क्वेश्चन दिले जातील, त्यात तुम्हाला म्हणतील की कोणतेही 8 सोडवा. तर इथं पण तुम्हाला ऑप्शन असतील. तर इथं 12 क्वेश्चन असतील तुम्हाला, इथं पण 12 क्वेश्चन होते, पण तुम्हाला किती करायचे होते? 8. इथं 12 क्वेश्चन आहेत, तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत 8. तर तुम्हाला किती? टोटल 24 मार्काचा हा सेक्शन झाला. आणि सेक्शन डी असतो, इथं तुम्हाला असतात लॉंग आन्सर क्वेश्चन. तर इथं असेल तुम्हाला टोटल 8 क्वेश्चन, तुम्हाला अटेम्प्ट करायचे फक्त 5. तर आणि एक क्वेश्चन असेल तुम्हाला किती? 4 मार्काला. तर 4 गुणिले 5 किती झाले? 20 मार्काचा टोटल हा सेक्शन आहे. तर जनरली असं बघितलं तर टोटल 80 मार्काच्या पेपरामध्ये 30% तुम्हाला क्वेश्चन इझी असतात. म्हणजे तुम्ही जर सोपा जर अभ्यास केला, जास्त डीप नव्हता, तर तुम्हाला 24 मार्क भेटतील. आणि 50% कसा असतो? अवरेज, म्हणजे जास्त सोपा पण नाही, अवघड पण नाही. तर तुम्हाला जवळपास 40 मार्काचा सोपा सिलेबस येतो. आणि 20% काय? डिफिकल्ट, म्हणजे 16 मार्काचे जे क्वेश्चन असतील ते थोडे अवघड असतील. तर हा झाला तुमचा पेपर पॅटर्न. याप्रमाणे तुम्ही तयारी केली पाहिजे, शॉर्ट क्वेश्चन, लॉंग आन्सर क्वेश्चन सर्वांची. तर त्याप्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करता येईल. किंवा तुम्हाला फक्त पासिंगसाठी ॲटलिस्ट तुम्हाला प्लॅन करायचं असेल, तर तुम्हाला कुठले क्वेश्चनसाठी आणि कुठले आन्सर टाईप सॉल्वसाठी तुम्हाला तयारी करावी लागेल. तर हे झालं तर पेपर पॅटर्न. आता हे बघितलं आपण, सेक्शन ए 20 मार्क, बी 16 मार्क, सी 24 मार्क आणि डी 20 मार्क. पण हे सेक्शन मध्ये कुठल्या चॅप्टरचे किती मार्काचे क्वेश्चन येतील ते आपण बघू सिलेबसच्या चॅप्टर वाईज वेटेजमध्ये. तर इथं आहे आपला पार्ट 1. तर पार्ट 1 मध्ये आपल्या बघितल्याप्रमाणे 7 चॅप्टर आहेत. तर त्यातला पहिला आहे मॅथमॅटिकल लॉजिक. हा चॅप्टर सोपा आहे, तुम्हाला शिकताना कळून जाईल. तर यात असतात टोटल 8 मार्काचे प्रश्न येतील. 8 मार्काचं यात पेपरामध्ये क्वेश्चन येतील. पण आता बघितल्याप्रमाणे आपल्यात कसं होतं की विथ ऑप्शन क्वेश्चन होते, विदाउट ऑप्शन क्वेश्चन होते. जर विथ ऑप्शन बघितला आपला, तर टोटल 56 मार्काचे प्रश्न येतात पार्ट 1चे. आणि आपला किती आहे? आणि पार्ट 1ला टोटल वेटेज किती आहे? 40 मार्क. थोडं आपल्याला अटेम्प्ट करायचं आहे. तर
मॅथमॅटिकल लॉजिक 8 मार्काचा आहे. मॅट्रायसिस बघितलं तुम्ही 6 मार्काचा आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 10 मार्क. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स 6 मार्क. वेक्टर्स 12 मार्क. हा जास्त मार्काचा आहे बघा. तुम्ही एक जरी चॅप्टर केला तर हा जवळपास 2 चॅप्टर बरोबर आहे. कुठले 2 चॅप्टर? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, मॅट्रायसिस. हा 2 चॅप्टरचं मिळून एकच चॅप्टरला वेटेज आहे. तर हा चॅप्टर मोठा पण असेल आणि तुम्हाला याच्यावर जास्त प्रश्न पण भेटतील. लाईन अँड प्लेन आहे, तो आहे 10 मार्काचा. आणि शेवटचा आहे लिनियर प्रोग्रामिंग. हा लहान चॅप्टर आहे आणि सोपा आहे, तो आहे 4 मार्काचा. तर जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं? जेव्हा तुमचा सिलेबस पूर्ण होईल तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला कुठला चॅप्टर सोपा वाटेल, कुठला चॅप्टर अवघड वाटेल. तर त्याप्रमाणे तुम्हाला फक्त जर पास व्हायचं असेल तर तुम्ही एकतर असे दोन मला पाहिजे किती, आता 40 मार्काचं हे आहे, 100 पैकी मला 30-50 मार्क घ्यायचे आहेत. तर तुम्ही त्याप्रमाणे प्लॅन करू शकता की बाबा मी 1, 2, 3 चॅप्टर करेन पार्ट 1 मध्ये आणि बाकी 3 चॅप्टर करेन, तर तुम्ही पास होऊ शकता. पण मॅक्सिमम स्कोरिंगसाठी तुम्हाला कळलं पाहिजे. आता हे एक आहे 12 मार्काचा चॅप्टर आहे. जर तुम्ही पेपर पॅटर्न बघितला तर आपल्याकडे काही लॉंग आन्सर पण क्वेश्चन आहेत. त्यात आपल्याला एका क्वेश्चनला किती मार्क आहेत? 4 मार्क आहेत. तर असे जे क्वेश्चन आहेत लॉंग आन्सर क्वेश्चन, मोस्टली ज्या चॅप्टरला वेटेज जास्त आहे त्या चॅप्टरकडून येण्याची शक्यता जास्त आहे. तर हे झालं तुमचं पार्ट 1चं मार्क वाईज, चॅप्टर वाईज मार्क वेटेज. तसंच आहे पार्ट 2. पार्ट 2 मध्ये आपण बघितलं की टोटल 8 चॅप्टर आहेत. तर पहिला आहे आपला डिफरन्शिएशन. तर डिफरन्शिएशन टोटल 9 मार्काचं येतं. इथं पण मला म्हणल्याप्रमाणे मी विथ ऑप्शन पेपर येतो 56 मार्काचा, पण आपल्याला अटेम्प्ट करणं गरजेचं आहे 40 मार्काचा. ते 40 मार्क आपले मॅक्सिमम मार्क असतील. तर डिफरन्शिएशन आहे. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह 9 मार्काचा आहे. इंडिपेंडेंट इंटिग्रेशन 10 मार्काचा आहे, हा सगळ्यात जास्त वेटेजचा मार्क आहे. आणि नंतर आहे डेफिनेट इंटिग्रेशन 6 मार्क. ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन 4 मार्क. आणि डिफरन्शियल इक्वेशन 8 मार्क. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 5 मार्क आणि बायनरी डिस्ट्रीब्युशन 5 मार्क. हा टोटल 56 मार्काचा तुमचा पार्ट 2चा सिलेबस आहे. यात तुम्ही मी म्हटल्याप्रमाणे हा चॅप्टर महत्त्वाचा आहे 10 मार्काचा, आणि डिफरन्शिएशन 9 मार्क आणि ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह 9 मार्क. आता हे झाले 18 मार्क. 18 आणि 10 28. जवळपास तुमचे 50% मार्क, 50% पेपर इथंच कव्हर झाला. किती? 3 चॅप्टरमध्ये. तर जर तुम्ही तयारी करताल किंवा अभ्यास करताल तर हे 3 चॅप्टर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण तुम्हाला 50% मार्क इथूनच येत आहेत. म्हणजे विथ ऑप्शन जरी म्हणलं मी तर. आणि बाकीचे जे आहेत 5 चॅप्टर हे आहेत 50% मार्क. तर जेव्हा आपण प्लॅनिंग करू तर तेव्हा आपण मॅक्सिमम स्कोरिंगसाठी किंवा पास होण्यासाठी तर आपण असं स्मार्ट प्लॅनिंग केलं पाहिजे. जर तुम्ही सगळा जर या सिलेबस कव्हर केला तरी ते खूपच चांगलं आहे. जर तुम्हाला वाटलं की बाबा की हा चॅप्टर मला काय तेवढा जमतच नाही, तर हे 5 मार्काचं माझं कसं होईल, काही तेवढं काळजी करायची गरज नाही. जर तुम्ही दुसरे चॅप्टर जर चांगले केले, जसं मी म्हटल्यावर हे 3 चॅप्टर, तर तुमची इथून मार्काची तुमची स्कोरिंग होईल. त्यामुळं सगळे चॅप्टर करून जास्त अभ्यास करण्यापेक्षा स्मार्ट अभ्यास करा. तुम्हाला मॅक्सिमम मार्क पडतील. जर आणि आम्ही तुम्हाला वेळेवर गाईडलाईन करूच की कसा अभ्यास करायचा, कुठले क्वेश्चन सॉल्व करायचे. आणि आपण लवकरच मी म्हटल्याप्रमाणे आपण सुरू करणार आहोत. त्यात पहिला आहे आपण सुरू करणार आहोत पार्ट 2 पासून. पार्ट 2 कारण तो मोठा पण आहे आणि त्यात जास्त चॅप्टर पण आहेत. तर त्यामुळं सगळा सिलेबस पार्ट 2 पासून सुरू करणार आहोत. त्यात पहिला चॅप्टर आपण सुरू करणार आहोत डिफरन्शिएशन. तर लवकरच आपण ती सिरीज सुरू करणार आहोत डिफरन्शिएशन चॅप्टरची. तर तुम्ही तुमच्या काय रिक्वायरमेंट असेल, तुमचे काय डाऊट असतील, कसा अभ्यास करायचा, कसं प्लॅनिंग करायचं, तर ते तुम्ही आम्हाला सांगू शकता. लवकरच आपण पार्ट 2 पासून सुरू करू. मी मोस्टली पार्ट 2 तुम्हाला शिकवेन आणि आपले अजित सर आहेतच, ते तुम्हाला पार्ट 1चा पण काही पार्ट शिकवतील. आणि आम्ही असं प्लॅन करतोय की तुम्ही चॅप्टर तुमची जास्त प्रॅक्टिस झाली पाहिजे. तुम्ही बोर्डाच्या हिशोबानं तुम्ही जास्त पेपर लिहायची प्रॅक्टिस म्हणा
किंवा कुठले प्रश्न येतील, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, पेपर कसा लिहायचा, अशी आम्ही तयारी करून घेणार आहोत. आणि त्यापुढं जर तुमचा सिलॅबस संपला म्हणा लवकरच, तर तुमच्या एक्झाम फेब्रुवारीमध्ये होतील. नंतर तुमची सी ई टी एक्झाम असेल, तेव्हा पण आम्ही तुमचं प्रिपरेशन करून घेऊ. एवढाच फरक असेल की सी ई टीमध्ये तुम्हाला एम सी क्यू बेस्ड क्वेश्चन असतात. सी ई टीमध्ये तुम्हाला कसे असतात क्वेश्चन, एम सी क्यू बेस्ड. आणि आपली जी एस एस सी बोर्ड एक्झाम आहे, यात तुमचा पेपर असतो डिस्क्रिप्टिव्ह. तर त्यात तुम्हाला कसं असतं, पूर्ण उत्तर लिहावं लागतं, स्टेप बाय स्टेप सॉल्व करावं. पण सी ई टीमध्ये तसं नसतं. इथं तुम्हाला क्वेश्चन दिसला की तुम्हाला चारपैकी एक निवडायचा असतो. आणि इथं कसं असतं, तुम्हाला टाईम पण कमी असतो. तर तुम्हाला काही ट्रिक्स वगैरे आम्ही शिकू, की जेणेकरून तुम्ही एम सी क्यू जे आहेत ते लवकरात लवकर सॉल्व करतात. पण इथं ट्रिक्स चालणार नाहीत. इथं तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शनसह स्टेप बाय स्टेप ॲन्सर लिहावं लागतं, तेव्हाच तुम्हाला पूर्ण मार्क भेटतील. तर आता आपण आज काय बघितलं, सिलॅबस बघितला, टोटल चॅप्टर किती आहेत, पार्ट 1 पार्ट 2, चॅप्टर वाईज वेटेज बघितलं, किती मार्काचं किती आहे. तुम्ही हे सगळं लिहून ठेवा. हे कुठं तुम्ही लिहून ठेवू शकता, तुमच्या मॅथमॅटिक्सची जी नोटबुक असेल तिथं पार्ट 1ला किती, पुन्हा चॅप्टरला किती मार्क आहे ते लिहून ठेवा. किंवा तुम्ही चिटकावू शकता कुठं तुमच्या रूममध्ये अभ्यासाच्या वगैरे. तर जेव्हा पण तुम्ही अभ्यास कराल, की तो प्लॅनिंग कराल की तुम्हाला किती मार्क्स स्कोअर करायचे आहेत, तुम्हाला कुठला चॅप्टर जास्त फोकस केला पाहिजे, आणि तुम्हाला तुमचं जे प्लॅनिंग असतं अभ्यासाचं, त्यानुसार तुम्हाला ह्या मार्कवरून कळून जाईल की कुठल्या विषयाचा किती अभ्यास करायचा. तर हा झाला पार्ट 1चं वेटेज. तुम्ही लिहून ठेवू शकता व्हिडिओ पॉज करून, किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि दुसरा आहे हा पार्ट 2चा सिलॅबस, हे पण तुम्ही लिहून शकता. आणि नंतर आहे तुमचा पेपर पॅटर्न. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करचाल, तेव्हा तुम्हाला माहीत पाहिजे की क्वेश्चन कसे आहेत, कोणता सेक्शन आहेत, कुठल्या सेक्शनमध्ये किती तुम्हाला क्वेश्चन आहेत आणि किती अटेम्प्ट करायचे आहेत. तुम्हाला क्वेश्चन पेपर वाचल्यावर पण कळेल, पण तरी पण तुम्हाला एक माहिती राहावं ह्या हिशोबानं इथं तुम्हाला पेपर पॅटर्न पण सांगितलेलं आहे. आणि तुमचं मी सांगितलं की तुम्हाला बोर्डाच्या हिशोबानं आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत, तुमच्याकडून तयारी करून घेणार आहोत. तर आपण लवकरात लवकर पार्ट 2 पासून सुरू करणार आहोत, डिफरन्शिएशन टॉपिक या चॅप्टरपासून. तर आपण भेटू पुढल्या लेक्चरमध्ये, जेथे की आपण डिफरन्शिएशन सुरू करणार आहोत. तिथून आपला ॲक्च्युअल सिलॅबस सुरू होईल. आणि तुमचे जर काय डाऊट असतील म्हणा, तुम्हाला काय म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये वगैरे आता व्हॅकेशनमध्ये काय शिकवलं असेल, त्याच्याबद्दल जरी काय डाऊट असेल तर आपण ते पण डिस्कस करू शकतो. तर तोपर्यंत तुम्ही हे बघून घ्या कसं आहे त्याचं चॅप्टर्स, सिलॅबस. आणि आपण लवकरच भेटू एक नवीन चॅप्टरसह, आणि एक आपण नवीन सुरुवात करू, जिथं आपणला 12वीचं गणित एच एस सी पेपरसाठी जो तुमचा फायनल बोर्ड पेपर आहे त्या हिशोबानं आपण शिकू. तर आपण लवकरच भेटू. धन्यवाद.